नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर कैरीचा सीझन आहे, छान असे बाजारात आंबे कैरी मिळते। तर त्याचप्रमाणे आज मी अतिशय चविष्ट अशी गोड आंबट चटणी बनवत आहे, अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला कैरीची चटणी बनवायची आहे। तर मार्केटमधनं छान अशी कैरी घेऊन यायची आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायची। तर मी इथं कैरी स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घेतली। तर आता आपल्याला वरची ही साली काढून घ्यायची आहे। असं हे बीट काढून घ्यायचं आणि आपल्याला ही साली काढून घ्यायची। तर आंब्याचा सीझन आहे, तर आपल्याला अशा पद्धतीची चटणी बनवून खायची आहे आणि मार्केटमध्ये अगदी सहज आपल्याला आंबे मिळून जातात किंवा कवळी कवळी कैरीही मिळते। तर त्याचप्रमाणे छान अशी आपल्याला कैरी घेऊन यायची आहे आणि अगदी चविष्ट अशी चटणी बनवायची आपल्याला। तर आपण सर्व कैऱ्यांची अशी साली काढून घेऊया। तर अगदी व्यवस्थित मी वरची साली काढून घेतली। तर आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या अशा काप करून घ्यायचे किंवा याच्या फोडी करून घ्यायचे आपल्याला। पोळी काढून घ्यायची। तर आपल्याला अगदी छोटे छोटे असे काप करून घ्यायचे। आणि ही जी चटणी मी बनवते ना, अतिशय छान लागते खायला। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, खूप चविष्ट लागते। तर अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची, कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनते। तर आपल्या घरामध्ये किचनमध्ये जे रोजचे मसाले असतात ना, अगदी त्या मसाल्यामध्ये छान अशी चटणी तयार होते। मार्केटमधून आणायची काही एक आवश्यकता नाही। तर अगदी व्यवस्थित मी इथं छोटे छोटे काप करून घेतले। जी मध्ये कोय असते ना, कोय व्यवस्थित काढून घ्यायची, नाहीतर काय होतं का कडवटपणा येतो चटणीला। तर आता आपण हे कुकरमधनं शिजवून घ्यायचे। तर आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे, शक्यतो स्टीलचा कुकर घ्या। तर आता या सगळ्या फोडी ना कुकरमध्ये आपल्याला घ्यायच्या आहे। गूळ घालायचा आहे। तिथे मी 250 ग्रॅम गूळ घेतलाय। अर्धा किलो कैरी होती, तर मी इथं 250 ग्रॅम गूळ घेतलाय, कारण कैरी जास्त आंबट नाहीये। जर कैरी आंबट असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात हे गूळ वापरू शकता। आता इथं काय करायचंय का, इथं मी मिरे पावडर घेतली 9 ते 10 मी इथं मिरे बारीक करून घेतले। हळद घालायची, लाल तिखट घालायचे। तर 1 चमचा मी इथं लाल तिखट घातले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तिखट। आणि आता आपल्याला पाणी घालायचे। तर पाणी अगदी आपल्याला थोडंसं घालायचे, एक अर्धी वाटी पाणी घेतलंय मी इथं। आपल्याला फक्त अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायचे आपल्याला। तर चवीप्रमाणे मीठ घालायचे। आता झाकण लावून शिट्टी काढून घेऊया। तर आपल्याला मसाले भाजून घ्यायचे। तर इथं मी 1 चमचा धने घेतले, 1 चमचा बडीशेप घेतली आणि अर्धा चमचा मी इथं मेथी दाणे घेतले। तर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे। पॅन व्यवस्थित गरम झालं, आता हे मसाले सगळे भाजून घेऊ। तर मसाले अगदी हलकेसे भाजायचे आपल्याला, जास्त प्रमाणात भाजायचे नाही। अगदी 1-2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचे। या मसाल्यामुळे काय ना छान असा फ्लेवर येतो चटणीला आणि तितकीच चविष्ट लागते खायला। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।
माझी रेसिपी कशी वाटते तुम्हाला मला कमेंट्समध्ये कळवा. तर अगदी हलकेसे आपण मसाले भाजून घेतले तर काढून घ्यायचे. गॅस बंद करायचा. तर मसाले आपल्याला इथं 5 मिनिटं थंड होऊन द्यायचे. तर मसाले अगदी व्यवस्थित थंड झाले तर मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे. तर थोडंसं जाडसरच ठेवायचं आपल्याला, एकदम बारीक पावडर तयार नाही करायची. तर मसाला अगदी व्यवस्थित मी दळून घेतलाय. तर बघा जाडसरच ठेवलाय मी थोडासा, छान असा सुगंध येतोय. तर इकडं आपली कैरीही तयार झाली, बघू शकता. छान असा कलर आलाय आणि अगदी व्यवस्थित शिजल्या गेली. तर आपल्याला काय करायचंय, मॅशरनी असं मॅश करून घ्यायचंय. मॅश करताना जरा काळजीपूर्वक करायचं, गरम आहे तर अंगावर शिंतोडे उडतात. तर बघू शकता अगदी व्यवस्थित मी इथं मॅश करून घेतलंय. छान असा कलर हे आलाय. तर हे मॅश होईपर्यंत मी तेल गरम होत ठेवलं होतं. तर तेल अगदी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे, अगदी कडकडीत तेल गरम करायचे आपल्याला. तर इथं मी अगदी व्यवस्थित तेल गरम करून घेतलं. तर आपल्याला चेक करून घ्यायचे. तर अजून 5 ते 10 मिनिटं आपल्याला तेल थंड होऊन द्यायचे. पुन्हा एकदा चेक करायचं. बऱ्यापैकी तेलही थंड झालं. तर आता काय करायचंय, अगदी थोडासा आपल्याला इथं हिंग घालायचा आहे, अगदी थोडा. आणि आपण जे मसाले दळून घेतले ना, मसाले घालायचे. चमच्याने असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाले. आणि आपल्याला या चटणीमध्ये आता व्यवस्थित टाकायचे. आणि मिक्स करून घ्यायचे. अगदी व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं. तर मी आपण ज्यावेळेस कैरी शिजायला घातली त्यावेळेस मी 1 चमचा मीठ घातलं होतं. तर आता आपल्याला पुन्हा एकदा अगदी थोडंसं मीठ घालायचंय. तर अगदी थोडं मीठ घालायचंय. तर अर्धा चमचा मीठ घातलं पुन्हा एकदा मी. आणि व्यवस्थित मिक्स करायचंय. तर अगदी परफेक्ट कलर आलाय आणि छान अशी आपली चटणी तयार झाली. तर अगदी व्यवस्थित चटणी तयार झाली. तर अगदी वर्षभरही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा आपल्याला 2-3 महिन्यासाठी बनवायची असेल तरीही चालेल. परफेक्ट अशी चटणी तयार झाली. तर अगदी झटपट अशी आपली गोड आंबट चटणी तयार झाली आहे. अतिशय छान झाली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका रेसिपी सोबत. धन्यवाद.